मित्रांनो, आपले पुन्हा एकदा चॅनलवर स्वागत आहे। आज आपण विवेकानंद आश्रम हिवरा येथे आलेला आहोत। हा आश्रम आज आपण पाहणार आहोत, नेमकं काय आहे या ठिकाणी। चला जाऊया आपण आश्रमाच्या आत। बघा मित्रांनो, रविवार असल्यामुळे आज बऱ्याच सहली शाळकरी मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत। आणि हा बघा आजूबाजूचा परिसर बघा, किती सुंदर उद्यान या ठिकाणी त्यांनी मेंटेन केलेलं आहे। नाव दिलेलं आहे शिव उद्यान विवेकानंद आश्रम। या बाजूला हा भाग आहे आणि या बाजूला देखील एक चांगलं उद्यान आपल्याला पाहायला मिळते बघा। तर मित्रांनो, या उद्यानामध्ये एक अशी मस्तपैकी सीडी बनवलेली आहे, ज्यावरून लहान मुलं एन्जॉय करत आहे इकडून तिकडून जाऊन। बघा, खूप सुंदर परिसर। हे भव्य शिव मंदिर आपण पाहू शकता। बघा किती सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। विवेकानंद आश्रम हिवरा या ठिकाणी आपण आज आहोत आणि या आश्रमामध्ये आपण फिरत आहोत। सुंदर आश्रम। पाठीमागचा तलाव आपल्याला दिसत असेल, आपण जाऊ आणखीन तिकडे जवळ जाऊन बघूया कसा तलाव आहे ते। आणि हे दृश्य आहे एंट्रन्स गेट। या गेटमधून आम्ही आत आलेला आहोत। हा आहे आपला आत प्रवेश करण्याचा रस्ता। चला बघूया, आपण खाली उतरतो मी आता पुन्हा। तर बघा मित्रांनो, आपण जात आहोत आता मंदिराकडे। बघा, विवेकानंद आश्रम हिवरा येथील हे मंदिर, सुंदर मंदिर शिवालय आहे हे एक। आणि या ठिकाणी जे खाली पिंड आणि त्यामध्ये जे पाण्याची धार पडत आहे, हे दृश्य देखील खूप छान वाटत आहे पाहायला। आणि आपण मित्रांनो या बाजूला जर पाहिलं तर नंदीची प्रतिमा आहे आणि या बाजूला देखील एक नंदीची प्रतिमा आपण पाहू शकता, सुंदर नंदी। तर बघा मित्रांनो, स्वामी विवेकानंद आश्रममधील हा नंदी, अतिशय सुंदर नंदी। बघा किती सुंदर मूर्ती आहे। आणि त्यासमोर असलेलं हे शिवलिंग, एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं शिवलिंग आपण पाहू शकता। आणखीन आपण वर जाऊया। बघा मित्रांनो, वर आल्यानंतर आणखीन एक शिवलिंग आपल्याला दृष्टीस पडते। हे सुद्धा एक सुंदर शिवलिंग आहे, काळ्या पाषाणातलं बघा। आणि आता जाऊया आपण मंदिराकडे। मंदिराच्या अगदी समोर गणेशाची प्रतिमा आपल्याला दिसून येत आहे। गणेशाची सुंदर मूर्ती बघा। आणि मित्रांनो, ही आहे भगवान भोलेनाथाची मूर्ती। बघा किती सुंदर मूर्ती आहे ही। आणि तेवढा सुंदर नंदी आतमध्ये। तर मित्रांनो, मंदिराच्या डाव्या बाजूस आपण पाहू शकता आणखीन एक शिवलिंग आणि एक नंदीची मूर्ती, आणि त्याचेच बाजूला असलेली ही दत्ताची मूर्ती आपण पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आम्ही फिरत आहोत हिवरा आश्रम येथे, स्वामी विवेकानंद आश्रम हिवरा, जिल्हा बुलढाणा। या ठिकाणी आपण आता सध्या फिरत आहोत आणि आपण पाहू शकता सभोवताल मुलांची गर्दी। सहलीकरता आलेली ही मुलं आहेत, फुल एन्जॉय करत आहेत। आणि या बाजूला एक तलाव आहे मित्रांनो बघा। हा तलाव आपण पाहायला जाणार आहोत, अगदी जवळून बघूया काय काय तिथे, काय बोटिंग वगैरेची व्यवस्था आहे का, बघूया आपण जवळ जाऊन। तर मित्रांनो, या आहेत पायऱ्या। हिवरा आश्रमचा हा तलाव आपण पाहत आहात माझ्या पुढे, आणि आपण जात आहोत तलावाकडे। बघा मित्रांनो, काय सुंदर तलाव आहे हा, आणि सौंदर्यीकरण केलेलं आहे तलावाच्या काठावर आपण पाहू शकता।
तर मित्रांनो, आपण आहोत हिवरा आश्रम येथील हा शिवमंदिर परिसर आहे आणि त्या ठिकाणी असलेला हा तलाव आणि त्या ठिकाणी बसलेले हे विद्यार्थी. कोणत्या शाळेचे आहेत रे मुलांना तुम्ही? अच्छा अच्छा. आणि तुम्ही खात आहात हरभरे, म्हणजे एन्जॉय करतात थोडक्यात. सुंदर बाग आहे, आपण पाहू शकता. सभोवताल हिरवगार लॉन आणि उंच उंच झाडे, मंदिरे, बरंच काही आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, फोटो सेशन चालू आहे इथे, प्री वेडिंग फोटोशूट. एवढं सुंदर ठिकाण आहे. तर मित्रांनो, हे आहे बालाजी मंदिर, हिवरा आश्रम येथील प्रसिद्ध बालाजी मंदिर आज आपण पाहणार आहोत. बघा, हे आहे प्रवेशद्वार. या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचे आहे. आपण पोचलेलो आहोत या मंदिरामध्ये. हिवरा आश्रम येथील हे आणखीन एक सुंदर मंदिर. बघा बघा, हे पिल्लर्स रंगीबेरंगी सुंदर पिल्लर. यावरूनच या मंदिराच्या सौंदर्याची आपल्याला जाणीव होते. बघा, खूप सुंदर मंदिर. बालाजींचं हे मंदिर आहे आणि ही बालाजींची सुंदर मूर्ती. बघा मित्रांनो, जवळपास ही 15 फूट उंच अशी ही मूर्ती असावी. आणि गर्भगृह बघू शकता आपण, अतिशय सुबकतेने सजवलेलं. बघा मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती. तर मंदिराच्या सभोवताल भिंतीवर हे अशा प्रकारच्या कलाकृती केलेल्या आपण पाहू शकता. बघा मित्रांनो, गरुडावर स्वार असलेले विष्णू आपण पाहू शकता. बघा मित्रांनो, किती सुंदर ही कलाकारी आहे भिंतीवरची. पौराणिक कथेतील काही गोष्टी या ठिकाणी चित्राच्या रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आहे. हे आहे विवेकानंद आश्रमचे संस्थापक या चित्रामध्ये. आणि फायनली सगळ्यात शेवटी आपण पाहू शकता बालाजीची मूर्ती. तर अशा प्रकारची कलाकारी आपण पाहू शकता सभोवताल मंदिराच्या भिंतीवर केलेली. आणि तेवढे सुंदर हे खांब आहेत. मध्ये मध्ये जे खांब लावण्यात आलेले आहेत त्यालासुद्धा अतिशय सुंदरतेने रंगवण्यात आलेलं आहे. आणि नक्षीकारी पण तेवढीच विलोभनीय आहे. हिवरा आश्रममधील आणखीन हे एक उद्यान. या ठिकाणी मुलं एन्जॉय करत आहे. खूप सारे प्रकार आहे खेळण्याचे या ठिकाणी. मुलं एन्जॉय करत आहेत, आपण पाहू शकता. सहलीला आलेली ही मुलं असावी शाळेची. बालाजी मंदिराच्या अगदी समोर असलेलं हे सुंदर कारंजा, पाण्याचं कारंजा आपण बघू शकता. आणि या गार्डनमध्ये खेळत असलेली मुलं अनेक प्रकारची खेळणीचा आस्वाद घेताना आपण पाहू शकता. तर मित्रांनो, आपण आता पाहिला हिवरा येथील आश्रम, प्रसिद्ध विवेकानंद आश्रम आणि येथील शिवमंदिर, बालाजी मंदिर. मला आशा आहे आपला हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल. आम्ही आता परत निघत आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.